हॅलो एव्हरीवन, मी मेकअप आर्टिस्ट वैष्णवी. तर मला होती ब्रायडल ऑर्डर वसमतला. श्वेता आणि श्रेयासोबत मी निघाले वसमतला जाण्यासाठी. 2.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो वसमतला. त्यानंतर आम्ही पोहोचलो लोकेशनला. तर हा होता वेडिंग व्हेन्यू. त्यानंतर आम्ही गेलो रूमवर. थोडं फ्रेशन अप होऊन वॅनिटी सेटअप करून घेतली. थोड्याच वेळात ब्राईड आली आणि तिचं स्किन प्रेप करून घेतलं. त्यानंतर मेकअप स्टार्ट केला. तर आज होता तिचा सीमंती पूजनचा प्रोग्राम. तिला अगदी सटल अँड सिम्पल मेकअप हवा होता. सो हा होता तिचा सीमंती पूजनचा लुक. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मला होतं ग्रूम मेकअप स्टार्ट केला आणि हा होता ग्रूमचा फायनल लुक. सीमंती झाल्यानंतर ब्राईड थोड्याच वेळात सेकंड टचअपसाठी आली होती. त्यानंतर क्विक मेकअप टचअप केला, साडी ड्रेपिंग करून घेतली आणि हा होता ब्राईडचा सेकंड लुक. ब्राईड खूप सुंदर दिसत होती आणि ब्राईडलासुद्धा तिचे लुक खूप आवडले. त्यानंतर ब्राईड अँड ग्रूमचे रिच्युअल सुरू झाले. मग थोड्याच वेळात ब्राईड आली होती थर्ड चेंजसाठी. लगेच मेकअप टचअप करून घेतला, ज्वेलरी घालून घेतली आणि हा होता ब्राईडचा थर्ड लुक, जो की हळदीचा लुक होता. सो खूप लेट झालं होता आणि मला ब्राईडचा प्रॉपर शूट करता नाही आला. त्यानंतर ब्राईड अँड ग्रूमची छान अशी एंट्री झाली होती. मग आम्ही आलो रूममध्ये आणि वॅनिटी आवरून घेतली आणि रेस्ट केला. बिकॉज सकाळी परत 7 वाजता ब्राईडचा मेकअप स्टार्ट करायचा होता. त्यानंतर सकाळी लवकर उठलो, वॅनिटी सेटअप करून घेतली. त्यानंतर ब्राईडचा मेकअप स्टार्ट केला, स्किन प्रेप केलं. मेकअपसोबतच ब्राईडची हेअरस्टाईल पण सुरू होती. तर हा होता ब्राईड किरणचा वेडिंग लुक. ब्राईड खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर ब्राईडचा फोटोशूट सुरू होता. तोपर्यंत मी करून घेतला ग्रूम मेकअप आणि हा होता ग्रूमचा फायनल लुक. त्यानंतर थोड्याच वेळात ब्राईड अँड ग्रूमची छान अशी एंट्री झाली. त्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. मग इकडे ब्राईड अँड ग्रूमचा कपल शूट सुरू होता. तोपर्यंत आम्ही सेकंड लुकचं प्रिपरेशन करून घेतलं. थोड्याच वेळात ब्राईड सेकंड चेंजसाठी आली आणि वेळ खूप कमी दिला होता तिला रेडी करण्यासाठी. सो लगेच तिला नऊवार ड्रेप करून घेतलं. बिकॉज नऊवार नेसवायचं होतं आणि त्यासाठी टाईम लागणार होता. त्यानंतर मेकअप टचअप केला आणि सोबतच ग्रूमचा सुद्धा टचअप करून घेतला. त्यानंतर ब्राईडची हेअरस्टाईल केली, खोपा हेअरस्टाईल. आणि हा होता ब्राईडचा सप्तपदी लुक. खूप घाई झाल्यामुळे मला ब्राईडचे फोटोज अँड व्हिडिओज फार जास्त घेता आले नाही. त्यानंतर ब्राईडची सुंदर अशी एंट्री झाली. दोघांच्या विधी सुरू झाल्या आणि सप्तपदीचं डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलं होतं. मग आम्ही गेलो रूममध्ये आणि वॅनिटी आवरून घेतली. त्यानंतर निघालो आणि असा होता माझा वसमत ब्रायडल ऑर्डरचा एक्सपिरियन्स. श्वेता अँड श्रेयानेसुद्धा मला खूप हेल्प केली. सो फायनली आम्ही निघालो पुसदला येण्यासाठी. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.